आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन 80% लोकांवर अन्याय केला असं वादग्रस्त विधान केलं आहे। परंतु जितेंद्र आव्हाड, तुम्ही असं वक्तव्य करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आणि देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऑडिट कोणच करू शकत नाही आणि तुमची तर लायकीच नाही। जितेंद्र आव्हाड, आपण थोडा संविधानाचा अभ्यास करा। संविधानामध्ये न्यायव्यवस्था स्वायत्त आहे, कारण संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये न्यायाधीशाला ज्यावेळेस न्याय द्यायचा असतो त्यावेळेस कोणताही जात, धर्म, लिंग, प्रांत आणि वर्ण हा विषय समोर येऊ नये म्हणूनच न्यायव्यवस्थेमध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आरक्षण दिले नाही। परंतु जितेंद्र आव्हाड, आपण जे वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे आपण तात्काळ आंबेडकरी जनतेची आणि भारतातील तमाम जनतेची माफी मागावी आणि यापुढे जाऊन आम्ही सांगू इच्छितो की आदरणीय शरद पवार साहेब, जितेंद्र आव्हाड तुमचे कार्यकर्ते आहेत। राज्यामध्ये ते सतत वादग्रस्त विधाने करत आहेत। आदरणीय शरद पवार साहेब, आपण तर संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विचार पुढे नेण्याचं काम करत आहात। त्यामुळे आम्ही आपणास मागणी करत आहे की तुमच्या पक्षामध्ये जे जितेंद्र आव्हाड काम करत आहेत कार्यकर्ते म्हणून, त्यांना तात्काळ पक्षातून हकलपट्टी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।